हिवाळी अधिवेशनामध्ये ते काल ते अमित शहाने जे बोलला संसदमध्ये कि अम्बेडकर क्या है, 100 बार अम्बेडकर नाम लेने से क्या होता, एक बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग मिल जाता। लेकिन त्या भडव्या अमित शहाला सांगायचं आहे, अरे भडव्या तुला काय माहित आहे, आम्ही पहिले नरकत होतो, आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे व बाबासाहेब आंबेडकरमुळं आम्ही स्वर्गात आलेलो आहे। आणि बाबासाहेबाबद्दल तू जे बोलला तुझ्या राहणार नाही। लक्षात ठेव, तो अमित शहा किती गृहमंत्री असतील भाड्या, तो आमच्या जीवावर झाला, भारतीय संविधानाच्या जीवावर झाला। भारतीय संविधान जर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलं नसतं तर भाडव्या तो कुठेतरी बनिया कुठेतरी ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काहीतरी विकत बसला असता। बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुण्यामुळे तो भाडव्या गृहमंत्री झाला आणि तो बाबासाहेब आंबेडकरमुळे असं बोलतो, आंबेडकर बोलने से क्या होगा, अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिल जाता। लेकिन आम्हाला स्वर्ग जे मिळालं की बाबासाहेब आंबेडकर व संविधानामुळे मिळाले हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे मी अमित शहाचं आरजी कंपनीच्या वतीनं सोलापूर शहरातील सर्व आरजी कंपनीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो। कशा प्रकारचं आंदोलन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे काय करणार? येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचं आंदोलन? आता आम्ही उग्र आंदोलन केलेलं आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे। पण यानंतर त्यांनी जर माफी नाही मागितली, समाजाची या भारताच्या जनतेची संविधानाला मानणाऱ्या लोकांची जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारला सोलापुरात फिरू देणार नाही, एवढे गॅरंटी देतो।